चला आता कचोरी तयार होत आहे आमच्याकडे तुरीच्या दाण्याची. बघा, ह्या तुरीच्या दाण्याची कचोरी तयार केलेली आहे. छान मस्त टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागते. आणि हे अनारशासाठी तांदूळ टाकलेले आहेत. अनारसे बनवतो बोलली. छान वाटतं त्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या खूप मस्त लागतात, टेस्टी. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला, अमरावतीमध्ये भयंकर थंडी आहे. दिवसभर पण मी स्वेटरच घालून राहते. खूपच थंडी आहे. आत्ता वाजले आहे 8. चला, आमचे जेवणं वगैरे व्हायचे आहेत. कार्तिक थोडा बाहेर गेलेला आहे कामानिमित्त. आज माझ्या बहिणी छान मस्त कचोरी बनवली होती. मग अशी ते खाल्ली, त्यामुळं आम्हाला भूक नाही लागली आता. छान मस्त तुरीच्या दाण्याची कचोरी बनवली होती. काल तुरीच्या शेंगा वगैरे आणल्या. आम्ही तिकडे गेलो होतो गावाला, तर तिकडनंच येता येता एका मुलाने दिले. ओळखीचाच मुलगा होता, त्याने तुरीच्या शेंगा दिल्या. आज छान कचोरी बनवली होती. खूप सुंदर लागते कचोरी. आणि थंडीच्या दिवसामध्ये म्हटलं तर असे पदार्थ छानच वाटतात. तुरीच्या शेंगा, उकडलेल्या भाज्या तुरीच्या शेंगाच्या, कारण आता या मोसममध्ये तुरीच्या शेंगा मिळतात. खूप छान कचोरी बनवली होती. चला, आता जेवण वगैरे व्हायचेच आहे. स्वयंपाक झालेला आहे माझ्या बहिणीचा. माझ्या बहिणीचे मिस्टर रोज 11 वाजता येतात, 10:30-11लाच येतात. आता इलेक्शन पिरियड चालू होईल, कामं चालू होतील इलेक्शन पिरियडचे, त्यामुळे त्यांना आतापासूनच वेळ होते. रोजच 10:30-11 वाजतात रोज यायला. माझी तब्येत ठीक आहे आता. शुगर पण आता नॉर्मल आलेलं आहे. आणि गोळ्या तर चालूच आहे. शुगर, BP, हार्ट, ब्लड वाढाच्या वगैरे गोळ्या चालूच आहे. आता गोळ्या तर मला वाटते आखरीपर्यंत चालूच राहील.